आईंना विसामांना भेटायचंय. काय? अगं मरणाच्या भीतीने ना त्या पुरत्या घाबरल्यात. सावी, आपण अजूनही डाव हारलेलो नाहीये. आपल्याला हवा होता तो अंतिम खेळ अजूनही खेळता येऊ शकतो. हा वहिनी, बरोबर आहे तुमचं. आपण अजून हरलेलो नाहीये. आपण अजूनही पुरावे गोळा करू शकतो. आणि आता काय वाटेल ते झालं, हार मानायची नाही. पुरावे मिळवूनच राहायचे. सावी, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. घरी सगळे असल्यावरती विसम्मा आईला कशा भेटायला येणार? नाही बहीण, आता विसाम्मा दामिनी मॅडमना भेटायला नाही येणार. आता दामिनी विसाम्माला भेटायला येणार. हिंदी तर केव्हाची गेली, कधी येणार काय माहित नाही. काय झालं तरी विसामानाच भेटायलाच पाहिजे. अर्धवट राहिलेली पूजा पूर्ण झाली पाहिजे. नाहीतर आजची रात्र माझ्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल. नाही नाही नाही, आज नाही होणार. काय करू आता मी, काय करू? आई, आई, नीता, आई एक मिनिट. तुझं बोलणं झालं? त्या भेटल्या तुला? हो आई, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. काय 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 म्हणाल? मला भेटायला तयार आहेत ना? तर तुम्हाला भेटायला तयार आहेत. म्हणजे म्हणजे मी वाचणार, मी मरणार नाही, मी मरणार नाही. पण काय नीता, तू एक काम कर, त्यांना बोलून घे लगेच. धैर्य भास्करला कसं गप्पा करायचं ना ते मी बघते तुझा. आई आई ऐका, त्या इकडे यायला तयार नाही आहेत. म्हणजे धैर्य भाऊजींनी त्यांच्या पूजेत विघ्न आणलं म्हणून लय चिडल्यात होत्या. तुमचा जर माझ्या विद्येवर विश्वास नसेल तर मी तुमच्या घरी पाऊलही ठेवणार नाही असं म्हणतात त्या. मग आता काय करायचं? आता आई, आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल. चालेल चालेल, हा आपण जाऊ त्यांच्याकडे. त्या सांगतील तिकडे जाऊ. मी सगळं करायला तयार आहे. मला मरायचं नाहीये. काही झालं तरी मला मरायचं नाहीये. आपण जाऊया. आई, जाऊया ना. आई, आज आपल्याला त्यांच्याकडे नाही जाता येणार. नाही का? त्या तर म्हणाल होत्या माझी आजची शेवटची रात्र आहे म्हणून. हो आई, पण त्यांनी आज तुमच्यावरचं संकट कसं बसं थोपवलंय. आता त्या आत्म्यांना सुद्धा शांत केलंय आई. त्यामुळे आज रात्री तुमच्या जीवाला कुठलाही धोका नाहीये. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. उद्या जर हे विधी पूर्ण नाही झाले तर मात्र नाही, उद्या होणार. उद्या 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 पूजा पूर्ण होणार. त्या सांगतील तसं मी सगळं करायला तयार आहे. उद्या काही झालं तरी मी पूजा पूर्ण करणार. तू त्यांना सांगून टाक आम्ही उद्या येतो म्हणून. हो आई, मी बोलते त्यांच्याशी. तुम्ही शांत व्हा बरं आणि नका काळजी करू. तुम्ही बघा तुमचा अवतार कसा करून घेतला आहे. तुम्ही जरा फ्रेश होऊन घेता का? आले मी. हो. हे बघ ना, मी जाऊन येते. तू इथेच थांब. जाऊ नकोस. हो आई, मी आहे इथेच. मी आलेच.
आपली भेट नक्की होणार दामिनी मॅडम. आणि यावेळी काही वाटेल ते झालं तरी मी तुमच्याकडनं सगळं कबूल करून घेणार. जितकं तुम्ही या भेटीची वाट बघताय तितकीच मी सुद्धा वाट बघते. कसली वाट बघतेस? आणि हे कानात काय आहे तुझ्या? इयरफोन्स? सावी, आता हे इयरफोन्स कोणी दिले तुला? बघू दे जरा. माझेच आहेत, खेळण्यातले. मी हे इयरफोन्स लावून ना देव बाप्पाशी बोलत असते. माझ्या मनातलं सगळं सांगते त्याला. बघू दे जरा. सावी, अगं खरे इयरफोन्स आहेत हे. कोणी दिले तुला? आता जर धैर्यांनी दामिनी मॅडम आणि नीता वहिनींचं बोलणं ऐकलं तर, त्यांना सगळं कळलं तर. देवा, आता तूच काहीतरी कर. हॅलो देवबाप्पा, ऐकतोयस ना? सावी तुझ्याशी बोलते ना रोज. मग तू ना तिला खूप सारी खेळणी दे आणि तिला कायम सुखी ठेव. हा, आमच्या सावीला कधीच रडवू नको, नेहमी हसत ठेव बरं का? म्हणजे धैर्यांनी काहीच ऐकलं नाही? दामिनी मॅडम खोलीतून बाहेर गेले की काय?